ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल। सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीवरून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। गोमूत्र प्यायला देऊन डोक्यावरील केस सुपटल्याचा आरोप। विनायक राऊत यांनी सून गिरिजा राऊत यांनी केलेले आरोप फेटाळले। गिरिजा यांनी केलेले आरोप खोटे। गिरिजा यांनीच आमच्याकडून 12 कोटींसह महिन्याला 2 लाख आणि आलिशान फ्लॅट आणि कारची मागणी केली, राऊतांचे आरोप। सासरे विनायक राऊत यांनी केलेले आरोप गिरिजा राऊत यांनी फेटाळले। फ्लॅट आणि पैशांबाबत केलेले आरोप खोटे। पती गिरीश राऊतांकडून अनेक वेळा मारहाण, गिरिजा राऊतांचा आरोप। अनेक बाबांकडून माझ्यावर जबरदस्तीने उपचार, गिरिजा राऊतांची माहिती। भोंदूबाबाकडे जाताना आम्हाला आत जाऊ देत नव्हते। भोंदूबाबाच्या सांगण्यावरून दोघांनी शारीरिक संबंध ठेवले नाहीत। या संपूर्ण प्रकरणात विनायक राऊत यांचा हात। गिरिजा राऊत यांच्या आईचा विनायक राऊतांवर गंभीर आरोप। गिरिजा राऊत प्रकरणातील आरोपी भोंदू फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। अघोरी कृत्य केल्याच्या आरोपाखाली फिरोज शेखला अटक। गिरिजा राऊत यांचा राऊत कुटुंबासह भोंदू फिरोज शेखवर गंभीर आरोप। निदा खानच्या जामीनादेशातील श्रीकृष्णाच्या उल्लेखावरून नवाबाद। हिंदू जनजागृती समितीची न्यायालयाच्या निरीक्षणावर नाराजी। धार्मिक उपमेमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा समितीचा आरोप। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा नको होती। मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली असती तर पक्ष बर्बाद झाला नसता। माजी खासदार नवनीत राणा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। मात्र नवनीत राणांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं। बोगस बियाण्यांविरोधात राज्यभर शेतकऱ्यांचा संताप। सोयाबीन पिकाची उगवण न झाल्यानं शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात। अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाकडून कारवाईचा बडगा। कंपन्यांवर गुन्हे दाखल। बोगस बियाण्यांवरून विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल। बोगस बियाण्यांच्या रॅकेटला सत्ताधाऱ्यांचं पाठबळ। सरकारच बोगस असल्याचा सकपाळांचा घणाघात तर शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल। तब्बल 3 दिवसानंतर मोशी दुर्घटनेतलं शोधकार्य संपलं। दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू तर 14 जणांना वाचवण्यात यश। इमारतीबाहेरील कचऱ्यात अडकलेल्या व्यक्तीचाही मृतदेह सापडला। मुंबईकरांना पाणी कपातीतून दिलासा नाहीच। पाणी कपात रद्द होण्याची शक्यता लांबणीवर। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 50% पाणी साठा। मात्र पाणी कपात रद्द करण्यासाठी 70 ते 80% पाणी साठ्याची गरज। पालघरच्या शिरगाव समुद्र किनाऱ्यावरील सुरुची बागेला पावसाचा फटका। किनारा धुकमुळे तब्बल 25 ते 30 सुरूची झाडं मुळासकट उन्मळून किनाऱ्यावर कोसळली तर आणखीन 25 ते 30 झाडं धोक्याच्या स्थितीत। अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखीन पेटला। आठवड्याभरात अमेरिकेचा इराणवर 3ऱ्यांदा हल्ला। रात्री उशिरा बुशेहर अणुऊर्जा केंद्राच्या शहरावर हवाई हल्ला। मला मारण्याचा प्रयत्न केल्यास इराणला बेचिराग करणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। मोज्तबा खामेनेई यांनी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा संदेश दिल्यानंतर ट्रम्प यांचा इशारा।